10वीं एसएससी परीक्षा का परिणाम हाल ही में घोषित किया गया है और भंडारा के नूतन कन्या विद्यालय ने माध्यमिक शालांत परीक्षा में भी शानदार प्रदर्शन किया है। इस विद्यालय की छात्रा रागिनी गोवर्धन भुर्रे ने 500 में से 499 अंक 99.80% प्राप्त कर जिले में प्रथम स्थान हासिल किया है। भंडारा जिले में कुल 13,347 नियमित विद्यार्थी परीक्षा में उत्तीर्ण हुए हैं। जिले का कुल परिणाम 88.48% रहा है, जिसमें लड़कियों का उत्तीर्ण प्रतिशत 93.19 है, जबकि लड़कों का प्रतिशत 84.9 रहा। इस प्रकार लड़कियां लड़कों से 9.1% आगे रही हैं। इस परीक्षा के लिए जिले में कुल 15,133 विद्यार्थियों ने पंजीकरण कराया था, जिसमें 7,843 लड़के और 7,02,90 लड़कियां शामिल थीं। वास्तविक परीक्षा में 7,809 लड़के और 7,275 लड़कियां सम्मिलित हुए, यानी कुल 15,804 परीक्षार्थी परीक्षा में बैठे। इनमें से 6,567 लड़के और 6,780 लड़कियां, यानी कुल 13,347 विद्यार्थी उत्तीर्ण हुए हैं। इस वर्ष जिले का उत्तीर्ण प्रतिशत और सफलता का स्तर अधिक रहा है। मी कुमारी रागिनी गोवर्धन भुर्रे नूतन कन्या शाळेतील विद्यार्थिनी आहे आणि मी 99.80% उत्तीर्ण झाली आहे। याचा खूप मोठा वाटा म्हणजे माझे शाळेतील शिक्षक, त्यांनी खूप छान असं शिकवलं आहे आणि त्यांचा खूप मोठा वाटा आहे या माझ्या आईवडिलांनी सुद्धा मला खूप मदत केली आहे। म्हणजे शाळेत शिक्षक मदत करतात आणि घरी आपले वडील म्हणजे आईवडील त्यांनी खूप सहायता केली आहे आणि माझ्या यशामध्ये त्या दोघांचे खूप वाटा आहे। माझी इच्छा आहे की एंट्रन्स एग्जाम द्यायची आणि UPSC MPSC ची तयारी करायची। मी सौ नीलू राजेश तिडके, मुख्याध्यापक नूतन कन्या शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय भंडारा। आज SSC परीक्षेचा निकाल लागला। शालांत माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा वळणाचा एक महत्त्वाचा टप्पा आणि त्या वळणावर माझ्या शाळेतली कुमारी रागिनी गोवर्धन भुर्रे ही 99.80% गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम आली, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आमच्या शाळेच्या गौरवशाली परंपरेचा यशाचा वाटा आज आम्ही सदैव पुढे नेत आहोत आणि हा वसा असाच पुढे नेत राहू आणि आमच्या विद्यार्थिनी याच पद्धतीने प्रगती करत राहतील। आमच्या शाळेचा एकंदरीत निकाल 97.80% लागला असून ही यशाची वैभवशाली परंपरा कायम आम्ही पूर्वीपासूनच टिकवत आणलेली आहे आणि अशीही पुढे आम्ही चालवत राहू, यासाठी आम्ही सर्व शिक्षक कटिबद्ध आहोत, अशी मी आपणा सर्वांसमोर संकल्प असा व्यक्त करते।